मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष धनगर ओबीसी नेते बबनराव मदने यांनी छगनराव भुजबळ साहेब यांना मंत्रिपद न मिळाल्याने व्यक्त केली खंत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडून अजितदादा पवार यांनी भाजप बरोबर जाऊन महायुतीमध्ये सामील झाले। यावेळी अजितदादा पवार यांच्या बरोबर जाऊन त्यांना भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थाने साथ दिली। अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर पूर्ण ताकदीनिशी भुजबळ साहेब उभे राहिले। मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष सुरू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला नव्हता, तरीही जाणून बुजून मनोज जरांगेच्या माध्यमातून भुजबळ साहेबांना टार्गेट केले जात आहे। अशा कठीण परिस्थितीत राज्यातील वातावरण जाणून बुजून महायुतीच्या विरोधात खोटा प्रचार प्रसार करून केले जात असताना छगन भुजबळांच्या मुळे ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या बाजूने उभे करण्याचे काम छगन भुजबळांनी केले। तसेच महायुतीच्या सरकारची भूमिका कशी ओबीसीच्या बाजूने आहे हे ठामपणे पटवून देण्यासाठी भुजबळ साहेबांनी फार मोठा संघर्ष केला होता। या राज्यातील ओबीसी समाज महायुतीच्या बाजूने येण्यात सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तो छगनराव भुजबळ साहेबांचा होता। छगनराव भुजबळ साहेबांना मंत्रिपद न मिळणे म्हणजे 54% ओबीसीचा अपमान आहे। ओबीसीवर अन्याय झाल्याची भावना ओबीसी समाजात आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांनी खंत व्यक्त केली आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी किरण सोनावणे।